च्या हंगामामध्ये विश्वजित मात्र एक वेगळ्या लय मध्ये दिसतोय, एक वेगळ्या कॉन्फिडन्स मध्ये दिसतोय. त्याचा आत्मविश्वास आपण पाहू शकता मित्रांनो, डोंगरापेक्षा मोठा दिसतोय. आणि म्हणून पाहतोय की आपण ओपनच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये देखील हा खेळाडू हा सातत्याने पनवेल परिसराचं नाव डौलाने लहरावतोय टेनिस पटलावरती. तर आज त्याची थोडीशी करडी परीक्षा असणार, कारण की पहिलाच सामना त्याचा आजच्या दिवसातला आणि पहिला चेंडू घेऊन येतो. यावेळेस मात्र सोने आमच्या युट्यूब लाईव्ह एंड कडून राईट ओव्हर द विकेट एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या पहिल्या चेंडूसाठी. अकुटाप्याचा चेंडू जरूर होता. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करतायत मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, रवी काटे तिथे उपस्थित आहेत. धन्यवाद. संकेत मात्र आमच्या ट्रेल्समॅनची भूमिका निभावतायत नितलं संघासाठी आणि चिन्मय 12व्या खेळाडूची भूमिका निभावतायत दापोली संघासाठी. पहिला चेंडू निर्धाव गेलाय. दुसरा चेंडू यावेळेस मात्र बॅकफुटला जात चेंडूला खणून काढलंय. अप्रतिम फटका म्हणावा लागेल मित्रांनो. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये चेंडू विसावतोय. एक वेगवान चौकार आलाय. संधी जरूर निर्माण झाली होती. फ्लाइंग डाईव्ह लागायचा प्रयत्न जरूर झाला होता. शेवटच्या शनिवार चेंडू हाताला स्पर्श करतोय, परंतु तितकाच हातामध्ये पकडता आला नाहीये आणि आपण परिणाम पाहतो की चौकार आलेला आहे. मित्रांनो ही ओळख आहे, ही जिद्द आहे, हा संघर्ष आहे अभयाचा, जो सातत्याने रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये एक वेगळं वादळ निर्माण करतोय. रायगड मधलं असं कुठलं मैदान नसेल की ज्या मैदानावरती या वादळाने तडाखा दिला नसेल आणि हा वादळ आज मात्र मैदानावरती आलाय, आमदार चषकामध्ये आलाय. आपले इरादे काय आहे हे पहिल्या दिवशीपासून मात्र सातत्याने दाखवतोय. आल्याला पहिला चेंडू निर्धाव जरूर गेला होता, कुठल्या प्रकारे त्या दबावाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ जो आहे, ज्यासाठी तो ओळखला जातो, तो स्वाभाविक खेळ तो मात्र दर्शवतोय आणि चौकार मात्र लगावतोय. आणि आपल्या धावसंख्येचा आणि त्याचबरोबर संघाच्या धावसंख्येचा मात्र श्री गणेशा करतोय. परंतु बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, सुंदर देखना स्ट्रोक, हलकासा ओव्हरपिच चेंडू, वाट पाहिली चेंडूची, कुठल्याही प्रकारे गडबड न करता, घाई न करता बॅटीचा फेस एवढा सुंदर पद्धतीने ओपन केला. हाय लिफ आर्म होता मित्रांनो. बॅटीचा जर फ्लो पाहिला मित्रांनो, हाय लिफ होता. अतिशय वरतून तिची बॅट आली, वेगाने चेंडूवरती आदळला चेंडू बॅटीवरती आणि त्यानंतर मात्र पाहिलं तर वेगाने, गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. माफ करा, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय 4 धावांसाठी चौकार. 2 बॅक टू बॅक मोठे फटके आले. 8 ही धावसंख्या धावफलकावरती आले. काल ज्या सोन्याने पूर्ण स्पर्धेमध्ये देखणी गोलंदाजी केली, चर्चेचा विषय बनू पाहत होता हा खेळाडू. प्रत्येक प्रेक्षकाने त्याच्या खांद्यावरती कौतुकाची थाप दिली. असा खेळाडू आज थोडासा महागडा ठरतोय की काय. 2 चौकार आलेले आहेत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती अभिजित खेळतोय, त्याचबरोबर त्याच्या संघाला घेऊन जातोय 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा 15 ते 20 पावलाची धाव सोन्या. याचा पुढचा चेंडू, अकुटाप्याचा चेंडू यावेळेस मात्र आपला ट्रेडमार्क शॉट दाखवतोय. ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावून दिले, ऑन द नी येत आहेत, नटराज मुद्रा परिधान केली आणि चेंडूला मात्र सीमारेषेच्या पलीकडे धाडले. 6 धावांसाठी अतिशय देखना सुंदर लयबद्ध असा फटका. ही एक वेगळी शैली आहे अभयाची. गेली 3 ते 4 वर्ष सातत्याने ऑन द नी येतात, नटराज मुद्रा परिधान करतात आणि त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने ते फटका खेळतात, हा सातत्याने देखना फटका आपण पाहतोय. कित्येक तरी प्रेक्षक वर्ग आहेत की जे मैदानावरती आल्यानंतर मात्र विचार करत असतात, वेट करत असतात, वेळ घेत असतात की कधी एकदाचा आब्या अशा प्रकारचा फटका खेळतो आणि त्याची शाश्वतीपूर्व सुरुवात मात्र त्यांनी या फटक्याविषयी केली आहे की काय. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर असं वाटलं होतं की आब्या आज थोडासा शांत आहे की काय, परंतु म्हणतात ना मित्रांनो, वादळापूर्वीची शांतता, ती शांतता होते नाही. आता मात्र वादळ मैदानावरती तडाखे द्यायला सुरू झालाय, विध्वंसक माचवायला चालू झालाय आणि आपण पाहतो की 3ऱ्या चेंडूचा सामना करत असताना, 4थ्या चेंडूचा सामना करत असताना मात्र 3रा मोठा फटका त्याच्या बॅटीमधून आपण पाहू शकतो. 2 चेंडूवरती 2 चौकार आणि त्यानंतर मात्र एक सुंदर देखना षटकार. पुन्हा एकदा ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये टार्गेट जरूर केलं होतं. फाईनचा क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चेंडूला गॅदर करतायत. तोपर्यंत मात्र कुठल्याही प्रकारची धाव घेण्यामध्ये विश्वास दर्शवत नाहीयेत. निर्धाव चेंडू जातोय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचतोय 14च्या घरामध्ये. बघा पॉवर प्लेचं षटक, 2 षटके पॉवर प्लेचे षटक असतात आणि अशा पॉवर प्लेच्या षटकामध्ये किमान तुम्ही 10 ते 15 धावसंख्येमध्ये जर का फलंदाजांना रोखत असाल तर नक्की ते षटक चांगलं म्हणावं लागेल, कारण की सध्याची स्थिती जर पाहिली तर फलंदाजांना पोषक अशी मानली जाते आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये तुमच्यावरती जे असतं दडपण, त्या दडपणाला जर रिलीज करायचं असेल तर अशा प्रकारचे चुकीचे चेंडू टाकून चालणार नाहीये. अभिजित याचीच वाट पाहत होती की काय. गती परिवर्तन ओळखलं, त्याने ओळखले की गोलंदाज थोडस व्हेरिएशन करतायत आणि हे व्हेरिएशन पूर्णपणे पाडून काढलंय, चेंडूला मात्र खणून काढलंय. सर्व वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी अजून एक देखणा चौकार.
सुंदर फलंदाजी, देखणी फलंदाजी, यासाठी सर ओळखले जातात विश्वजित. आणि त्याच प्रकारची विश्वजित फलंदाजी करतात. विश्व जिंकायसाठी निघालेतात विश्वजित आणि पूर्णपणे प्रेक्षकांना भुरळ घालणारी त्यांची फलंदाजी आपण पाहू शकता. पहिल्या षटकाचा सामना करत असताना 3 चौकार आणि एका षटकाराच्या बरोबरीने तब्बल 18 या धावसंख्येवरती आपल्या संघाला घेऊन जातात. आणि आपले इरादे, आपल्या अपेक्षा, आपले आज मनामध्ये काय चर्चा चालली आहे याची मात्र सांगता करतायत प्रेक्षकांना या षटकानिशी. गोलंदाज सोन्या थोडेसे महागडे ठरलेत मित्रांनो म्हणावं लागेल. 18 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो सकाळी लवकर उठणे, त्यानंतर मात्र मैदानावरती खेळण्यासाठी येणे, असं म्हटलं जातं की थोडंसं बॉडी जी असते ती वॉर्म होत नाहीये आणि शरीर त्या प्रकारे फिरत नाही. परंतु त्याच्या विपरीत जर पाहिलं तर अभिजित एक विस्फोटक खेळ करतोय. म्हणजे कदाचित या खेळाडूची फिटनेस लेवल आपण पाहू शकता की किती सुंदर आहे की सकाळच्या सत्रामध्ये एवढं शरीराला वळण असणं एक चांगली गोष्ट असते एका चांगल्या खेळाडूचे आणि त्याची शाश्वतीपूर्व प्रचिती असं मैदानावरती दाखवते. पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठून काढतोय, कुठल्या प्रकारे फलंदाज बाद होत नाहीये. 6 चेंडूंमध्ये पूर्णपणे 6 चेंडूंचा त्याने सामना केला, त्यामध्ये फक्त 2 चेंडू हे निर्धाव होते आणि इतर 4 चेंडूंवरती त्याने 4 मोठे फटके लगावले. आणि पूर्णपणे आज प्रेक्षक वर्ग ज्यासाठी मैदानावरती आलाय त्या प्रेक्षकांची अपेक्षा पूर्णपणे पूर्ण होणार, कारण की आजचा दिवस शेवटचा दिवस आहे मित्रांनो आणि मेगा फायनलचा आजचा दिवस असणार. सुपर 8चे सर्व संघ म्हणजे जे संघ सातत्याने 3 विजय प्राप्त केलेत आजच्या पूर्ण 4 दिवसांमध्ये त्यांची आज करडी परीक्षा, आज त्यांचा मात्र शेवटचा पेपर असणार आहे. दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज प्रमोद येत आहेत कळंबोली एंड कडून. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अलगद चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र मिसकम्युनिकेशन, संधी जरूर निर्माण झाली होती. दोन्ही खेळाडूंमध्ये कॉलिंग होत नाही मित्रांनो. पहा अभिजित याला थोडंसं जीवनदान भेटतंय की काय. डेंजर झोन वरती होता अभिजित, थोडंसं फंबल झाले होते, कम्युनिकेशन नीटचं होत नाहीये, एकमेकांना कॉल व्यवस्थित होत नाहीये. विशाल जितेकरने स्टॉपचा कॉल जरूर दिला होता परंतु अभिजित थोडेसे विशाल नॉन स्ट्रायकर एंडला, विशाल स्ट्रायकर एंडला होते. विशाल यांनी कॉल जरूर दिला होता परंतु नीटचा कॉल समजू शकले नाहीत विश्वजित आणि परिणाम आपण पाहतोय की थोडीशी भांबेरी उडली असावी त्यांच्या चेहऱ्यावरती. चेंडू निर्धाव गेलाय आणि निर्धाव चेंडूच्या बरोबरीने गोलंदाज प्रमोद मात्र आपल्या षटकाची सुरुवात करतायत डॉट चेंडूने. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र हलकासा ओव्हर पिच चेंडू सरळ बॅटीने खेळून काढतात चेंडूला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक सोन्या तिथे उपस्थित आहेत, चेंडूला गॅदर करतात, फेकी करतात, तोपर्यंत मात्र फक्त भेटते सिंगल. ओळखलंय विशाल यांनी की जास्तीत जास्त चेंडू जर का विश्वजितने खेळले तर निश्चित स्वरूपाने तेवढे जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती येतील. विशाल जितेकर देखील एक मोठा फलंदाज आहे मित्रांनो, एक प्रतिभावंत खेळाडू आहे. सातत्याने रायगड संघ ज्या वेळेला मैदानावरती उतरतो त्या वेळेला या संघाचा खेळ हा पाहण्यासाठी असंख्य प्रेक्षक वर्ग, त्याचे पाठीराखे वर्ग मैदानावरती उपस्थित राहतात. परंतु त्याने सामन्याची गरिमा ओळखली. त्यांनी ओळखले की अभिजित आज एक वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे आणि जेवढे जास्तीत जास्त चेंडू अभिजित फेस करत तेवढे जास्तीत जास्त धावा धावफलकावरती या निश्चित स्वरूपाने येतील. जी ओळख आहे इथल्या संघाची, त्यांची गोलंदाजीची स्ट्रेंथ, आज ती गोलंदाजीची स्ट्रेंथ जणू काय पाडून काढली की काय या गोलंदाजाने. हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉफ केला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सुंदर झेल टिपतायत, खूप चांगल्या पद्धतीने जज करतायत, शेवटपर्यंत चेंडूला पाहतायत आणि आपला बॅलन्स पूर्णपणे पाठच्या पायावरती ट्रान्सफर करतायत आणि अलगदरित्या चेंडूला हातामध्ये घेतायत आणि दाखवतायत की अभिजित याची विकेट किती महत्वाची होती. विश्वजित मित्रांनो, अभ्या विश्वजित या दोन्ही नावाने हा खेळाडू प्रसिद्ध आहे आपल्या रायगड परिसरामध्ये आणि या खेळाडूने मात्र बाद करण्यासाठी जो ट्रॅप रचला गेला होता, प्रमोद याला थोडंसं लवकर आणलं गेलं. पॉवर प्लेच्या 2च्या षटकामध्ये ज्या प्रकारे त्याने क्षेत्ररक्षणाची सजावट केली, भाग पाडला फलंदाजाला की या क्षेत्रामध्ये तुला खेळावंच लागेल आणि प्रयत्न मात्र यशस्वी झाला. जो ट्रॅप रचला गेला, जे जाळं विणलं गेलं, त्या जाळ्यामध्ये पूर्णपणे हा मासा गळायला लागलाय आणि एक मोठी सफलता, एक मोठं यश आणि एक सुखकर घटना मिथल्या संघासाठी नक्कीच या मैदानावरती साकारली जाते. नक्कीच त्याचे पाठीराखे वर्ग, त्याचे सहकारी मित्र देखील त्याला सांगतायत की थोडासा ताकदीचा वापर जरूर केला असता तर नक्की चेंडू क्लिअर झाला असता. परंतु अचूक टायमिंग साठी अभिजित ओळखले जातात, विश्वजित ओळखले जातात, परंतु ताकद नक्कीच थोडीशी कमी पडली असावी आणि हवेचा प्रवाह जर पाहिला तर थोडासा विरुद्ध दिशेने असल्यामुळे जणू काही चेंडू आतमध्ये आला की काय. परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल की अशा विपरीत परिस्थितीमध्ये एक मोठ्या खेळाडूचा झेल जेव्हा तुमच्या समोर येतो थोडंसं मानसिक दडपण असतं, थोडंसं प्रेशर असतं. या प्रेशरला पूर्णपणे बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ त्याने दाखवला आणि झेल मात्र सुंदररित्या टिपला.
यावेळेस लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये अजून एक चेंडू हवेमध्ये फ्लाय होतोय, बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. राहुल यावेळेस मात्र तिथे उपस्थित आहेत. नितलं संघ ज्याचं कौतुक करेन मी, ओळखले जातं आपल्या फिल्डिंगसाठी, आपल्या गोलंदाजीसाठी, आणि आज तोच खेळ मात्र 100% कमिटमेंट आपल्या संघासाठी सर्व खेळाडू देत आहेत. बॅक टू बॅक दुसरा मोठा हादरा. एक मोठा मासा गळाला लागल्यानंतर मात्र विश्वजित बाद झाल्यानंतर विशाल जितेकर नावाचं वादळ मैदानावरती होतं. या वादळाला एकही संधी द्यायचा निर्णय मात्र गोलंदाजांनी घेतला नाही आणि मात्र हादरा बसलावलाय. दोन मोठे हादरे यावेळेस मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला बसतायत. आणि काय इरादे आहेत, काय आपली मनशा आहे, हे आज मात्र आमच्या प्रेक्षकांना दाखवतात आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. कौतुक करेन प्रमोद याचं. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक दोन मोठे झटके. सुंदर कमबॅक, चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की आज दापोली संघ खुळून खेळेल की काय, आज दापोली संघ याच मैदानावरती थैमान माजवते की काय. परंतु नितलं संघ, हो मित्रांनो, हाच तो नितलं संघ. काल ज्याने पाखलन संघाला धूळ चारली होती, पावणे संघ आज आपल्या इथे आला होता. ठाण्यामधून बिलॉंग करणारा संघ आज रायगडच्या मातीवरती आला होता. परंतु त्या पावणे संघाला मात्र पाहुणचार न देता सरळ धाडले परत त्यांच्या परतीच्या प्रवासाकडे. आणि आपले इरादे काय आहेत हे मात्र नितलं संघ आज दापोली संघासमोर देखील दाखवतोय. दोन फलंदाज बाद झालेत, अभिजित आणि त्यानंतर मात्र विशाल जितेकर. नवीन फलंदाज मैदानावरती जात आहेत. प्रशांत जात आहेत. स्ट्रायकर हँडवरती आपण प्रशांत यांना पाहू शकता. तर नॉन स्ट्रायकर हँडवरती सुमित जात आहेत. तर दोन खेळाडू मधल्या फळीतल्या मैदानावरती उपस्थित आहेत. आणि धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 19च्या घरामध्ये. गोलंदाज प्रमोद याचं कौतुक करेन, खूप चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर मात्र जो सुंदर त्यांनी कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी, हा नक्कीच वाखण्याजोगी असणार. तिकड गोलंदाजी करतात, सुंदर लाईन आणि लेंथने गोलंदाजी करत असताना फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवतात. थोडीशी लाईन भटकतात. यावेळेस मात्र वाईडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत असताना मात्र चेंडू हलकासा ओव्हरपिच पडतोय आणि उजव्या यष्टीला खूप लांबून सोडून जातोय. पंच देखील चिंटू आमच्यापर्यंत इशारा दर्शवतायत की अवंदर चेंडू. तर नक्कीच नुकतंच ज्यांचं आगमन आमच्या व्यासपीठावरती झालं, आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये झाले असे प्रल्हादजी भोईर साहेब, एक ज्येष्ठ स्कोरर, यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष करूयात स्वागत. काल दिवसभर त्यांची भूमिका खूप चांगली राहिली ॲज अ स्कोरर म्हणून, गुणलेखक म्हणून. आणि आज देखील आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत आणि त्यांचं देखील खूप चांगलं योगदान आजच्या स्पर्धेला देखील असेल. एक धाव जरूर भेटते आणि काहीशा कालावधीनंतर तब्बल 4 चेंडूंची वाट पाहायला लागली एक धाव येण्यासाठी आणि एक धाव मात्र आली आहे. आणि एक धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड हलतंय आणि जाऊन पोहोचलंय 21च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू प्रमोद यांचा या षटकातली कळंबोली एंड कडून शेवटच्या चेंडूवरती काहीतरी मिरॅकल घडण्याचा प्रयत्न ते जरूर करतील. हा प्रयत्न यशस्वी होणार का? फुलटा चेंडू, परंतु यावेळेस मात्र पॅडल स्कूप करण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. संपर्क अचूक नव्हता तरी देखील नशिबाची साथ आपण पाहतोय. लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जातोय. बॅक टू द कीपर. 4 धावांसाठी संजीवनी देतोय हा चौकार धावफलकावरती. जी धावसंख्या अतिशय धीम्या गतीने धावफलकावरती चालत होती, पूर्णपणे संत गतीने चालत होती, ती धावसंख्या आता मात्र थोडासा वेग पकडते या चौकाराच्या बरोबरीने. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आल्यात 25 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 12.50च्या सरासरीने धावफलकावरती धावा आल्यात. 12.50ची सरासरी जर का सातत्याने राखली गेली तर नक्कीच आपण पाहू शकता मित्रांनो, स्कोर जाऊन पोहोचेल तब्बल 60 ते 70च्या घरामध्ये आणि ही एक फायटिंग स्कोर उभा असू शकतो. आणि नितल्या संघाचा जर विचार केला तर राहुल वगळता इतर फलंदाज हे सातत्याने सिंगल्स डबल्स वरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देतात. राहुल एक मोठा मासा जर का गळायला लागला दापोली संघाच्या तर नक्कीच जमेची बाजू असू शकते. काय घडेल काय बिघडेल हा येणारा वेळच सांगेल. परंतु सध्याची स्थिती मैदानावरची जर पाहिली तर दोन्ही संघ अद्याप देखील बरोबरीवरती आहेत. दोन्ही संघांच्या पारड्यामध्ये बरोबरीच्या प्रमाणामध्ये झुकलेला हा सामना आहे. आणि अशाच प्रकारे जर का खेळा मैदानावरती चालत राहिला तर नक्कीच आज सुट्टीचा दिवस आहे. प्रेक्षक वर्ग क्रिकेटची खमंग मेजवानी चाकण्यासाठी आलेला आहे आणि त्यांना वाटतं ही खमंग मेजवानी निश्चित स्वरूपाने भेटणार. जितेश पावशे येत आहेत नवीन गोलंदाज. तिसरं षटक घेऊन येतील. वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर सांगी कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतील. तर कदाचित साई मला असं वाटतं की पहिल्या षटकामध्ये सोन्या थोडेसे महागडे ठरले होते. 18 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. दुसरं षटक ज्यावेळेस मात्र प्रमोद पावशे यांनी हाताळलं त्यावेळेस त्यांनी 7 धावा खर्च केल्या आणि यावेळेस मात्र त्यांनी सोन्याची पुन्हा एकदा उचल न करता त्यांनी नवीन गोलंदाजाला मात्र एक संधी दिलेली आहे. आणि कदाचित 4थं षटक पुन्हा एकदा ते घेऊन येतील अशा प्रकारची रणनीती मैदानावरती करण्याचा प्रयत्न करतील का? कारण की एकत्रित जर विचार केला तर काल सोन्या खूप चांगल्या लयमध्ये होता. परंतु प्रमोद याचं कौतुकच करेन कारण की स्वतःच्या खांद्यांवरती ज्या प्रकारे संघाचा त्याने पूर्णपणे भार स्वीकारलाय, याचं कॅप्टनची भूमिका ते मैदानावरती निभावतात. सरसेनापती म्हणून ते मैदानावरती वावरतात. परंतु यावेळेस हलकासा ओव्हर पिच चेंडू
प्रशांत याच्या रडारमध्ये चेंडू भेटतोय, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय 6 धावांसाठी. अतिशय देखणा सुंदर फटका, षटकार. मधल्या फळीमधील फलंदाज कसे असावेत? सिंगल्स डबल्सला भर देत एखाद खराब चेंडू भेटला तर त्याच्यावरती प्रहार करणे, हे मधल्या फळीतल्या फलंदाजांची ओळख असते. प्रशांत याचा देखील खेळ तसंच पाहायला लागेल मित्रांनो, कारण की मागील षटकांमध्ये त्याने फक्त सिंगल्स वरती कॉन्सन्ट्रेट केलं की कशा प्रकारे धावफलक खालता ठेवता येईल, आणि एखादा खराब गोलंदाज आला, एखादी खराब चेंडू भेटले तर त्याच्यावरती मात्र हल्ला बॉल चढवायचा आणि धावसंख्येची गती वाढवायची, म्हणजे चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूंवरती मात्र प्रहार, हे कदाचित समीकरण तो आज मैदानावरती वापरणार. परंतु यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, चेंडू निर्धाव जातोय आणि नक्की स्वतःशी प्रश्न करत असेल की कशा प्रकारे या फटक्याला खेळता येईल. बघा ड्रिल करून दाखवता येते की हा फटका मला अशा प्रकारे खेळायचा होता. ही एक ओळख असते एक चांगल्या फलंदाजीची की ते ज्या वेळेला चेंडू मिस करतात, चेंडू त्यांच्याकडून जेव्हा मिस होतो, जो फटका ते अपेक्षित करतात, ज्या फटक्याची ते बांधणी करतात, त्या ज्या वेळेला ते त्या फटक्यावरती एक्झिक्यूट करता येत नाहीये त्यावेळेला मात्र ते ड्रिल करून दाखवतात, आणि तोच प्रयत्न मात्र प्रशांत करत असताना. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळतायत वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. विनिश येत आहेत वेगाने चेंडूवरती, चेंडूची उचल करतील, फेकी करतील, तोपर्यंत मात्र भेटते सिंगल. प्रशांत खूप चांगला खेळ करतात, संयमाने सुरक्षितपणे चेंडूची लाईन ओळखतायत, लेंथ ओळखतायत, कुठल्याही प्रकारे रिस्क न घेता कशा प्रकारे धावफलक हलतं ठेवता येईल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतात. मधल्या फळीमधील फलंदाजाचं हे काम असतं, ते काम मात्र ते यशस्वीपणे करताना आपण सध्या तरी पाहू शकतो. स्कोर झाला या सिंगलच्या बरोबरीने 32-32. लॉस ऑफ 2 विकेट्स. थर्ड ओव्हर ऑन प्रोग्रेस. हलकासा ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मध्ये चेंडूला खणून काढले. क्षेत्ररक्षक सोने आहेत कदाचित तिथे, चेंडूला 1 बाउन्स गॅदर करतायत, चेंडूची फेकी करतायत आणि सिंगलच्या बरोबरीने फलंदाजांना मात्र शांत ठेवतात. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. प्रशांत आणि सुमितने ओळखले की जी सरासरी आपल्याला गाठायची 12 ते 13ची, त्या सरासरीसाठी प्रत्येक षटकामागं एक मोठा फटका, किमान एक मोठा फटका येणं गरजेचं असेल, आणि तो मोठा फटका आलाय. त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाज कॉन्सन्ट्रेट करतायत सिंगल डबलवरती. लाऊड अपील जरूर केली जाते, पंचांचं बोट आकाशाकडे, आणि यावेळेस आपण पाहतोय फलंदाज प्रशांत याच्या खेळीचा मात्र अंत होतोय. तर नक्कीच खेळाडू देखील आमच्या पंचांशी चर्चा करतायत, थोडंसं आछाळभूत नजरेने त्यांच्याला वरती काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात की हा चेंडू माझ्या इथे होता. परंतु प्लीज विनंती करेन मी खेळाडूंना की कृपया कुठल्याही प्रकारे पंचांशी वादविवाद न करता पंचांनी दिलेल्या निर्णयाचा आदर करा अशी विनंती करेन. एक चांगल्या खेळाडूची ओळख हीच असते की पंचांचा आदर, पंचांच्या नियमांचा आदर, खेळाडूंची स्पोर्ट्समन स्पिरिट ही तेव्हा सिद्ध होते ज्या वेळेला मात्र तुम्ही खेळ भावना मैदानावरती दाखवता. तर फलंदाज बाद झाले यावेळेस मात्र प्रशांत, ज्या प्रशांत एक षटकार जरूर रागावला होता. या षटकामध्ये तब्बल 8 धावांची उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी दिले, ज्याच्यामध्ये त्यांनी 4 चेंडूचा सामना केला आणि आपल्या संघाला मात्र घेऊन जातात 33च्या घरामध्ये आणि आपल्या खेळीचा मात्र अंत करतात. चांगली खेळी म्हणावी लागेल. तर नवीन फलंदाज मैदानावरती जात आहेत शिवतेज. स्ट्रायकर हँडवरती आपण पाहू शकता शिवतेज यांना, आणि नॉन स्ट्रायकर हँडवरती आपण पाहतो सुमित पाटील यांना, ज्यांनी आतापर्यंत एक चौकार आणि एका सिंगलच्या बरोबरीने 5 धावांचं योगदान दिले संघासाठी. सातत्याने धावफलकावरती धावसंख्येची रणगती राखली जाते. सातत्य खूप महत्वाचं मित्रांनो, कन्सिस्टन्सी खूप महत्वाचं आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा त्या क्षेत्रामध्ये तुमचं सातत्य असणं खूप गरजेचं आहे, तुमची मेहनत, तुमची लगन असणं खूप महत्वाचं आहे. आणि आज मैदानावरती आपण पाहतो की धावफलकावरती सातत्य मात्र धावसंख्येचं राखलं जाते, परंतु तेवढीच वाखाणण्याजोगी गोलंदाजी नितल्या संघाची देखील होती. यावेळेस मात्र मिस्टामिक स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. विनेश यावेळेस पुन्हा एकदा अजून एक फलंदाज बाद होतोय झेलच्या माध्यमातून. तिसरा फलंदाज बाद होतो या पहिल्या सत्रातला, जो झेलचीच्या माध्यमातून बाद होतोय. फलंदाज शिवतेज थोडीशी घाई करतायत की काय? तिसरं षटक मार्गस्थ असताना 2-3 फलंदाज नभोगडे रवाना झाल्यानंतर थोडंसं संघाला सावरण्याचं काम करण्यायोगी थोडीशी रिस्क घेतात आणि रिस्क मात्र अंगलटी आली. फलंदाज बाद होतोय शिवतेज. तिसऱ्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आल्यात 33 धावा. तर नक्कीच थोडीशी घाई जरूर करते शिवतेज, कारण की तिसरं षटक मार्गस्थान धावफलकावरती 33 धावा होत्या. इथून जर पाहिले तर 2 षटकांचा खेळ येणं बाकी होतं, 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी होतं, आणि या 12 चेंडूंमध्ये किमान 25 ते 30 धावा
जर का धावफलकावरती जमा करता आल्या असत्या तर नक्कीच चांगल्या धावफलकेपर्यंत संघ मजल मारू शकला असता, परंतु अद्याप देखील सामन्यामध्ये रंग आहे, जीव आहे, कारण की दापोली संघाचा जर विचार केला तर दापोली संघाकडे अशी स्ट्रेंथ आहे जी शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करू शकते आणि त्याच्यासाठी म्हणूनच की काय विशाल जिलतेकर यांनी ऋषी भोईर या खेळाडूला मैदानावरती पाचारण केलं गेलं आहे। तर ऋषी भोईर याच्याकडे नक्कीच नजरा असतील, खूप कालावधीनंतर आज ऋषी याला मैदानावरती आपण इन ऍक्शन पाहतोय आणि उंचपुरा खेळाडू आहे, पुलचे फटके खूप चांगले खेळतोय तो आणि आज त्याची ती लयबद्ध फलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहावयास मिळेल का? पुन्हा एकदा स्वतः संघनायक आपल्या स्वतःवरती विश्वास दर्शवतात असं म्हणूयात मित्रांनो। कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, कॅप्टन स्वतः एक पाऊल पुढे येतात, फ्रंट फुटवरती आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या पहिल्या प्रयत्नामध्ये ते यशस्वी झाले होते। ऍक्शन पहा मित्रांनो, गोलंदाजीची थोडीशी वेगळी आहे, वेगाने पळत येतात, त्यानंतर जर पाहिलं तर हात थोडासा साइडम जातो त्यांचा, जर लेफ्ट हँड पाहिला तर शरीराच्या थेट समोर असतो, ज्यावेळेला ते ड्रिल करतात ऍक्शन त्यांची आणि जेव्हा त्यांचा रिलीज पॉइंट आहे त्यावेळेला जर असं पाहिलं तर लसित मलिंगा याची कदाचित आठवण येते आणि हे चेंडू ओळखण्यासाठी फलंदाजांना थोडीशी अवघड जात आहे आणि त्याचेच परिणाम आपण पाहिले की त्यांच्या पहिल्या वैयक्तिक कोट्याच्या षटकामध्ये त्यांनी 2 फलंदाज बाद केले होते। चेंडू अवंतर जातोय, अवंतर चेंडूच्या बरोबरीने या षटकाची सुरुवात करतायत आणि धावफलक जाऊन पोहोचते 34च्या घरामध्ये। पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे अभ्या अर्थात विश्वजित ज्या प्रकारे फलंदाजी करत होता, खुलून फलंदाजी करत होता, पारुट्याचा त्याने पूर्णपणे खूप चांगला वापर केला, असं वाटलं होतं की आज नक्कीच 5 षटकांमध्ये दापोली संघ 100 ते 90च्या घरामध्ये मजल मारतो की काय, परंतु कौतुक करेन मी इथल्या संघाची अतिशय देखणी गोलंदाजी केली ज्यासाठी ते ओळखले जातात। लाईन त्यांचं प्रमुख अस्त्रही त्यांची गोलंदाजी आहे आणि त्याच गोलंदाजीच्या जीवावरती त्यांनी 2 मोठे मोहरे बाद केले दुसऱ्या षटकामध्ये प्रमोद यांच्या माध्यमातून आणि त्याचा परिणाम आपण पाहतो की धावफलकावरती कुठल्याही प्रकारे वेग येत नाहीये। एक षटकाराने एक चौकार वगळता प्रशांत आणि सुमितच्या माध्यमातून इतर सर्व फलंदाजांनी थोडीशी निराशा दाखवली। अद्याप देखील या सामन्यातील 11 चेंडूंचा पहिल्या सत्रातला खेळ येणं बाकी आहे। फलंदाज आपण पाहतो सुमित पाटील हा मैदानावरती तळ ठोकून आहे आणि सुमितकडून खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत संघनायक विशाल जितेकर यांना आणि त्या विश्वासाला पूर्णपणे सार्थ फलंदाजी तो करणार का, कारण की प्रमोद अप्रतिम गोलंदाज आहे, खूप चांगल्या फॉर्म मध्ये तो पळतोय। अशा गोलंदाजावरती सातत्याने धावफलकावरती भर देण्यापेक्षा मोठे फटके खेळण्यात मध्ये विश्वास दर्शवतील का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं या चेंडूवरती आपल्याला नक्कीच अनुत्तरित होतील। परंतु यावेळेस गती परिवर्तन, धीम्या गतीने चेंडू फेकला होता, बॅक हँड डिलिव्हरी मित्रांनो म्हणूयात। प्रशांत सुमित याची शैली जर पाहिली तर थोडीशी आक्रमकता झाले होते, अक्रॉस द लाईन ते आले होते, उजव्या यष्टीच्या पूर्णपणे बाहेर आले होते, असं वाटलं होतं की आता सुमित मोठा फटका खेळत ही रणनीती मनामध्ये ठेवली आणि शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला रिलीज करतात। बॅक हँड डिलिव्हरी मित्रांनो म्हणूयात, गती परिवर्तन निसर्गाचा नियम आहे मित्रांनो, परिवर्तन, आणि हे परिवर्तन मात्र मैदानावरती केलं जाते गोलंदाजाच्या माध्यमातून। चेंडू जातो निर्धाव। बघा, मोठ्या गोलंदाजाला तुम्हाला ओळखून खेळावं लागेल, त्याच्या हाताकडे शेवटपर्यंत पाहावं लागेल आणि त्यानंतर मात्र चेंडूला एक्झिक्यूट करावं लागेल। अशा प्रकारची रणनीती ठेवली तर नक्कीच तुम्ही एका चांगल्या गोलंदाजीच्या समोर चांगली फलंदाजी करू शकता आणि जर का त्याच्या विपरीत फक्त मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कराल तरी चांगले गोलंदाज तुम्हाला चकवा देतील। सिंगल जरूर आली आहे, सिंगलच्या बरोबरीने स्ट्राइक मात्र रोटेट करण्याचं काम करताय। ऋषी भोईर हा स्ट्राइक वरती आलाय, ज्याने एका चेंडूचा सामना करत 1 धावाचं योगदान आपल्या संघासाठी दिले। आज अपेक्षा खूप जास्त असेल। ऋषी भोईर जर म्हणलं तर एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे, परंतु आज त्याला फलंदाजी करण्याची संधी संघनायकाने दिली आणि या संधीचं तो सोनं करणार का, पाहूयात येणाऱ्या चेंडूवरती। यावेळेस मोठा फटका जरूर खेळला जातोय, मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक म्हणूयात मित्रांनो। क्षेत्ररक्षक विनिश पावशे पुन्हा एकदा चेंडू खालती येत आहेत, दुसरा झेल टिपतायत, अजून एक मोठा फटका या फलंदाजी करणाऱ्या संघाला अजून एक मोहरा गारद होतोय। 1 या धावसंख्येवरती वैयक्तिक कोटीतील आणि संघाला पोहोचवतोय 36च्या घरामध्ये। ऋषी मात्र बाद होत आहेत, थोडीशी निराशाच्या पावलाने, संत पावलाने ते मात्र डगआउट कडे येत आहेत। खूप सारे असंख्य प्रश्न मनामध्ये घोंगावत असतील की या फटक्याला अशा प्रकारे खेळायचं होतं, परंतु प्रयत्न फसलाय। संधी जरूर भेटली होती, हलकासा ओव्हरपिच चेंडू भेटल्यानंतर, परंतु टायमिंग अचूक करू शकले नाहीयेत। परिणाम आपण पाहतोय की ऋषी देखील पॅव्हलियनकडे गेले। या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे। प्रमोद पावशे खूप देखणी गोलंदाजी करतात, पहिल्या षटकामध्ये 7 धावा देत 2 फलंदाज त्यांनी बाद केले होते आणि या षटकामध्ये देखील जर पाहिले तर मित्रांनो आतापर्यंत 3 धावा खर्च करत 1 मोहरा ते गारद करतात। मैदानावरती आपण पाहतोय थोडासा शांत खेळ चालतोय, 2 आक्रमक फलंदाज, एक विशाल
झाला आणि त्यानंतर विश्वजित, हे 5 झाल्यानंतर कुठल्या प्रकारचे मोठे फटके येत नाहीये. प्रशांतच्या बॅटिंगमधून आलेला एक चौकार आणि त्यानंतर सुमितच्या बॅटिंगमधून आलेला एक षटकार वगळता पूर्णपणे गोलंदाजांनी शांत ठेवलं या फलंदाजांना आणि अशाच प्रकारे जर का गोलंदाजी होत राहिली तर मित्रसंघ आज नक्की दापोली संघावर हलकासा ओव्हरपेच चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढतात. 2 क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती येतात. 1 बाउन्स चेंडूला गॅदर करतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहुल, दर्जेदार क्षेत्ररक्षण, एक वेगळा स्टँडर्ड निर्माण केलाय, एक वेगळा दर्जा निर्माण केलाय आज या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. या पूर्ण स्पर्धेमध्ये काल दिवसभरामध्ये 4हून अधिक झेल राहुलने टिपलेत. काय फलंदाजी केली होती वाकलनच्या विरुद्ध, काय झेल टिपला होता. एक तर षटकार त्याने अशा प्रकारे अडवला होता आपल्या संघासाठी आणि त्या 5 धावांमुळे शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंच्या मध्ये 12-13 धावांचं लक्ष आलं. तो षटकार देखील अजून डोळ्यासमोर उभा येतो. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण राहुल आज पूर्ण स्पर्धेमध्ये अष्टपैलू भूमिका काय असते हे सातत्याने दाखवतोय. शेवटचा चेंडू या षटकातला ऑन मार्क राईट आर्म ओव्हर द विकेट कळंबोली एंड कडून. थोडासा खराब चेंडू, धीम्या गतीने टाकण्याचा चेंडू जरूर प्रयत्न केला गेला होता. शरीराचा तोल जर पाहिला तर नीटपणे बॅलन्स करू शकले नाहीत. शेवटच्या चेंडू रिलीज करत असताना मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या खूप बाहेर निघून जातोय. पंच मात्र इशारा देत आहेत की आमंतर चेंडू. बघा आमच्या पंचांना मात्र कवायत करण्याची संधी हा गोलंदाज करून देतो की काय, कारण की पहिल्या चेंडूवरती अवंतर चेंडू आला होता. त्यानंतर जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती देखील अवंतर चेंडू येते. परंतु मैदानावरती आपण पाहिलं की आमचे पंच चिंटू हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत अवंतरचा इशारा देत आहेत आणि कवायत करण्याची संधी मात्र सोडत नाहीयेत. ब्लॉकलचा मारा, हेलिकॉप्टर स्कूप खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. एक धाव जरूर पूर्ण केली जाते, दुसरीचा कॉल जरूर दिला जातो. दोन्ही फलंदाज मात्र कुठल्या प्रकारे दुसरी धाव घेण्यावरती विश्वास दर्शवत नाहीयेत आणि एक धाव शेवटच्या चेंडूवरती आणि अजून एक यशस्वी षटकाची सांगता, अजून एक गोल्डन षटकाची सांगता मित्रांनो म्हणूयात. कारण की या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये पुन्हा एकदा 6 धावा खर्च करत 2 फलंदाज बाद केलेत या गोलंदाजाने. एक वैयक्तिक कोट्याच्या रूपामध्ये फलंदाज बाद केला, त्याचबरोबर एक सांघिक कोट्यामध्ये अर्थात धावचीच्या माध्यमातून बाद केला आणि अशा प्रकारे आपल्या संघाला एका गोल्डन षटकाची सांगता करून दिली आहे. आणि आपल्या संघाचे इरादे, आपल्या संघाचे मनसुबे, जी अपेक्षा होती संघनायकाला स्वतःकडून, त्या अपेक्षांवरती पूर्णपणे खरा उतरलाय आज हा गोलंदाज प्रमोद पावशे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, स्वतः कर्णधार आपल्या पूर्णपणे संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेतोयच आणि फक्त घेतच नाहीये मित्रांनो, तर त्या धुरेला यशस्वीरित्या मार्गक्रमण देखील करण्यासाठी भाग पाडतोय. स्कोर झालाय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39. तर 39 धावा धावफलकावरती जरूर आलेल्या आहेत. 24 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती. एक संयमी सुरुवात, एक शांत सुरुवात, एक चांगली सुरुवात म्हणूयात मित्रांनो. 6 चेंडूंचा खेळ अद्याप देखील बाकी आहे आणि या 6 चेंडूंमध्ये किमान 12 ते 15 धावा जरी आल्या तरी देखील 50 ते 52 एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. आणि ही धावसंख्या डिफेन्स करण्यामध्ये दापोली संघ खूप चांगला खेळ दाखवू शकतो, कारण की दापोली संघाकडे देखील तेवढी चांगली गोलंदाजीची स्ट्रेंथ आहेत. विशाल असेल, त्यानंतर ऋषी असेल, असे चांगले गोलंदाज त्यांच्या संघामध्ये आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये संघ अडचणीत आल्यानंतर या दोन्ही फलंदाजांना एक संधी आहे आपल्या संघाला कमबॅक करून देण्याची. यावेळेस चांगला फटका, देखना फटका, सुंदर स्ट्रोक म्हणूयात मित्रांनो. ओळखलं होतं लाईनला, ओळखलं की गोलंदाज थोडासा फ्लाइटेड चेंडू टाकतोय. शेवटच्या क्षणी चेंडूची वाट पाहिली, त्यानंतर मात्र चेंडूला अशा प्रकारे एक्झिक्यूट करतात. आपल्या फटक्याला एवढ्या चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करतात की चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे आमच्या व्यासपीठाच्या समोर आमच्या पाहुण्यांना मात्र मानवंदना देतोय, या स्पर्धेला मानवंदना देतोय आणि याचबरोबर येतोय एक सुंदर देखना असा घनागती प्रहार, 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटका, खूप कालावधीनंतर हा षटकार पाहावयास मिळाला आणि अक्षरशः जे पाठीराखे पूर्णपणे शांत मैदानावरती बसले होते दापोली संघाचे, त्यांच्यामध्ये मात्र एक ऊर्जा संसारते. विजेचा प्रवाह जणू काय अंगामध्ये शिरावा तशा प्रकारची ऊर्जा आता मात्र या दापोली संघाच्या सर्व खेळाडूंमध्ये संचारली आहे की काय. षटकाराने धावफलकाला भेटते संजीवनी, स्कोर जाऊन पोहोचतोय 45. 45च्या घरामध्ये ब्लॉकलचा मारा, सुंदर कमबॅक, चांगली गती, चांगली लाईन आणि लेंथ. शेवटच्या क्षणी विकेटच्या अंतिम चरणामध्ये हा चेंडू फेकला गेला होता. फलंदाजाला पूर्णपणे भाग पाडलं चेंडूला सन्मान देण्यासाठी. प्रयत्न खूप चांगला केला गेला होता. हेलिकॉप्टर स्कूप खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. शेवटच्या क्षणी बॉटम एज लागत चेंडू येतोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. वेगळे क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातील तोपर्यंत मात्र एकाच धाव्यावरती संतुष्टी भेटत्या दोन्ही फलंदाजांना. लोअर फुलटॉ चेंडू, यावेळेस अप्रतिम फटका. 1 डाऊनला या खेळाडूला पाठवलं होतं आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये तो हल्ला बोल चढवतोय.
लोअर फुलटॉस चेंडू एवढा सुंदर पद्धतीने खेळून काढतायत, लयबद्ध शैलीबद्ध सौंदर्य दाखवतायत, नजाकतता दाखवतात, ब्युटिफुल स्ट्रोक. पूर्णपणे चेंडूची वाट पाहिली त्यानंतर मात्र अशा प्रकारे बॅटीचा फ्लो होता मित्रांनो, पूर्णपणे उजवीकडून डावीकडे हा फ्लो एवढ्या वेगाने आला चेंडूवरती जेव्हा आदळला ना मित्रांनो, एक स्वीट साऊंड आला, टाक दिशा आवाज आला चेंडू आणि सीमारेषेच्या पलीकडे जातोय 6 धावांसाठी. सुंदर देखना षटकार आणि याचबरोबर संघाची 50 देखील होते. अर्धशतकाला व्यवस्थित घालतोय दापोली संघ. नक्कीच टाळ्यांचा वर्षाव होतोय संघ नायकाकडून, त्याच्या पूर्ण पाठीराख्यांकडून आणि कौतुक करेन या दोन्ही फलंदाजांचं. पुन्हा एकदा हलकासा ओव्हरपिच चेंडू, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू वन बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. तर वळीत मात्र पुन्हा एकदा मैदानाकडे यावेळेस मात्र लिडिंग एज चेंडू हवेमध्ये जरूर फ्लाय झाला. यष्टीरक्षक स्वतः वेगाने चेंडूवरती येतोय, कॉट बिहाइंड द विकेट या पद्धतीचा हा झेल म्हणूयात आणि फलंदाज मात्र बाद होतोय सुमित. परंतु सुमितचं कौतुक करेन मित्रांनो, सुमित याने 17 धावांची भली मोठी पारी म्हणूयात मित्रांनो, भली मोठी पारी यासाठी मित्रांनो कारण की संघ अडचणीत असताना संघाला सावरण्याचं काम त्याने खूप चांगल्या पद्धतीने केले. धावसंख्या 10 फलकावरती येत नव्हती होती, शेवटपर्यंत लढत होता, शेवटपर्यंत तो विकेटवरती राहिला आणि या शेवटच्या षटकामध्ये त्यांनी जो षटकाराने चौकार लावला त्याच्या बलभूत्यावरती त्याचा संघ मात्र एक माफक धावसंख्येपर्यंत मजल मारू पाहतोय आणि स्कोर जाऊन पोहोचतोय 56च्या घरामध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती जातो शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी. सचिन जात आहेत. सुमित याने खूप चांगला खेळ दाखवला आपल्या संघासाठी, 2 षटकार 2 चौकाराच्या बरोबरीने. तर शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातला आजच्या दिवसातील पहिला सामना मैदानावरती खेळवला जातो नितलस विरुद्ध दापोली आणि नाणेफेकीचा कौल घेतल्यानंतर जो निर्णय घेतला होता गोलंदाजीचा तो निर्णय मात्र थोडासा यशस्वी होता असताना दिसू शकतो मैदानावरती. बॅकफुटला जात यावेळेस मात्र चांगला फटका एक्झिक्यूट करतायत वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र चुकी करतायत आणि या चुकीचे परिणाम आपण पाहू शकता मित्रांनो की स्कोर जाऊन पोहोचते 60च्या घरामध्ये, ज्याचा मी उल्लेख केला होता की 50 ते 55 धावा ह्या फायटिंग स्कोर म्हणून पाहिल्या जाऊ शकतात आणि त्या धावसंख्येची मजल मात्र मैदानावरती साकारली जाते. 12.25 ची सरासरी 2 षटकांच्या समाप्तीनंतर होती, ती सरासरीचं सातत्य मात्र राखलं जाते. स्कोर जाऊन पोहोचतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर 60 या धावसंख्येवरती. 61 धावांची आवश्यकता असेल नितलस या संघाला. काय करेल नितलस संघ? दापोली सारखं मोठं तगडं भलं मोठं डोंगर, आव्हानाचं डोंगर मित्रांनो म्हणून त्यांच्या समोर येऊन ठेपलंय आणि अशा वेळेला कशा प्रकारची त्यांची रणनीती असेल, कशा प्रकारची त्यांची स्ट्रॅटेजी असेल, कशा प्रकारचा ते खेळ दाखवतील, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे नक्कीच आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. आमचे जवळचे परम मित्र अर्थात प्रवीण टेंबे यांच्याकडे. परंतु तत्पूर्वी एक जरुरी निवेदन असेल. नावडे संघ आणि त्याचबरोबर टेंबोडे या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण जर का मैदानावरती आला असाल तर आपली उपस्थिती दर्शावी. मी थोडंसं थांबतोय, मी थोडीशी विश्रांती घेतोय, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. यापुढील सामन्याचं धावतं वर्णन, प्रमुख सत्र असणार, मुख्य सत्र असणार, निर्णायक सत्र असणार आहेत. तर या ऐकूयात आमचे जवळचे मित्र प्रवीण टेंबे यांना. धन्यवाद.
रवि काटे पहली गेंद ऑन फायर, मिड विकेट के ऊपर से 6 रन।
डेड द बॉल फुटला नाही बॉल ये बॉल दे जो प्रवीण तोच राहणारा बॉल नाही बॉल नवीन यहाँ से गेंद को रिप्लेस किया जाएगा। बल्लेबाज दोनों गेंद को चेक करेंगे। तेजस मात्रे, अशोक, ये दो बैट्समैन है। लेकिन कल जिसने वाकलन टीम के खिलाफ बेहतरीन बैटिंग की, राहुल काटे, उसका अभी भी इंतजार किया जा रहा है। डगआउट में राहुल काटे अपने आप को रेडी कर रहे इस मुकाबले की जरूरत। पिछली गेंद पर डिसीजन वही रहता। उड़ान भरने के लिए होकर तैयार है, लेकिन गेंदबाज भी उनके पंख काटने के लिए मैदान में तैयार है। इसी छह के साथ स्कोर जाकर पहुंचा 24 1 विकेट। इस बार भी गेंद को केवल सीधे फील्डर में आउटफील्ड कर रहा है और ये दो गेंद के पास था को टक्कर देने के लिए पूरे फॉर्म में है। अशोक के बल्ले से 1.5 बना छोटा और इसी चौके के माध्यम से
बड़ी सफलता। विश्वजीत महात्र ने अच्छा कैच लपका और अशोक को बाहर किया। निकलस टीम को लगता हुआ एक और झटका। अब बची 10 गेंदें और जीतने के लिए 27 की आवश्यकता। तो चलिए आप नए बल्लेबाज राहुल काटे को ज्वाइन करेंगे। विनेश पाउशे। जिंदगी में कामयाब वही होते हैं जिनके सपने बड़े होते हैं और हमेशा क्रिकेट में कहा जाता है मेहनत का नशा कीजिए, बीमारी भी सक्सेस वाली आएगी। ये मेहनत और उसमें मिलने वाली सक्सेस की बीमारी किससे मिलेगी ये तो आने वाला वक्त बताएगा। फिलहाल 10 गेंदे 27 की आवश्यकता। विनेश पाउशे और इस बार एक और कैच, लगातार 2 विकेट्स। तो इसी बीच इस प्रतियोगिता के मुख्य आयोजक यानी माजी सभापति और पनवेल महानगर पालिका के विद्यमान डैशिंग नगर सेवक, रॉयल आयोजक, रॉयल नगर सेवक सम्मानीय अमर पाटिल दादा, इनका आगमन हो चुका है। उनका हार्दिक हार्दिक स्वागत। सम्मानीय अमन दादा पाटिल, उनकी ये सबसे बड़ी ट्रॉफी विधायक ट्रॉफी 2021 का ये खूबसूरत मंजर आप देख सकते हैं, जिनकी ओर से 1 लाख की ये सबसे बड़ी ट्रॉफी। आइए सम्मानीय अमर दादा पाटिल, आपका इस विधायक ट्रॉफी में हार्दिक हार्दिक स्वागत है। तो चलते मुकाबले की तरफ। बची इस वक्त 9 गेंदे 27 की आवश्यकता। राहुल काटे नास्ता गेंद पर है, जिन्हें वाकलन के खिलाफ वेल फिनिशर की भूमिका निभाई थी। वाकलन टीम के खिलाफ बेन स्टॉक बने थे, क्या वो दापोली टीम के खिलाफ फिर से एक बार बेन स्टॉक की भूमिका निभाएंगे या फिर नहीं। अब चलते मुकाबले की तरफ। ऑन हैट्रिक ऋषि बोहिर, सुपर 8 में हैट्रिक का मौका। अलॉन्ग द कारपेट गेंद को ड्राइव किया। ऑन शॉट में आउटफील्ड थोड़ी सी खराब, लेकिन गेंद के रोकने में कामयाबी। अब राहुल काटे स्ट्राइक अपने पास रखेंगे। वो चाहते कि अंतिम क्षणों तक फाइट करें। 9 गेंद 27 की जरूरत थी, 8 गेंद 26 की आवश्यकता। जो काम दुनिया को नामुमकिन लगे वही मौका होता है करतब दिखाने का, सिकंदर बनने का। इम्पॉसिबल वर्ड ये कहता है आई एम पॉसिबल। आप कर सकते हो, ये पॉसिबल हो सकता है, लेकिन संघर्ष करने की ताकत आपके अंदर होनी चाहिए। फुल टॉस गेंद, ये देखिए, ये नहीं रुकने वाले। गेंद बैकवर्ड स्क्वायर के क्षेत्र में 1 बाउंस, सीमा पार, 4 रन। डीजे लगाने के लिए बोल रहे हैं। तो चलिए मुकाबले की बात करेंगे। अब बची 7 गेंदे 22 रनों की आवश्यकता। मुकाबले में टाइगर अभी जिंदा है। राहुल काटे ऑन फायर, पूरा भरोसा है दर्शकों का राहुल पर, लेकिन ऋषि बोहिर भी कम नहीं, यह भी मास्टरमाइंड गेंदबाज है। पिछले ओवर में 18 दिए थे, लेकिन उसके बावजूद कप्तान ने भरोसा रखा और ऋषि बोहिर को सेकंड स्पेल दिया। यही तो दापोली टीम की प्लानिंग है, यही तो दापोली टीम की बढ़िया रणनीति है। इस बार इनसाइड आउट शॉट कवर के ऊपर से खेला, बैक टू बैक दूसरा चौका। जबरदस्त बल्लेबाजी। मैंने कहा था ये खिलाड़ी बेन स्टॉक बनेंगे, जो दुनिया के सबसे बेहतरीन ऑलराउंडर है, जो मैच फिनिश करते हैं, वो भूमिका निभाएंगे। 7 गेंद 22 की जरूरत थी, 4 माइनस होंगे। अब बची 6 गेंदें और जीतने के लिए 18 रनों की आवश्यकता। 6 गेंद 18 रनों की जरूरत है। क्या मुकाबला बन चुका है, जबरदस्त मैच। मजा आएगा मुकाबला देखने में। अभी तक देखा जाए एक गेंदबाज ने 2 ओवर फेंकी है, यानी अंतिम गेंदबाज जो डेथ ओवर में, स्लो ओवर में नया गेंदबाज दापोली टीम को लॉन्च करना होगा। चलिए मुकाबले की बात करेंगे फिर से एक बार। बची 6 गेंदें और 18 की आवश्यकता। स्कोर है इस वक्त 43। दहा आल्या या ओव्हर मध्ये 10 आल्या। 10 रन है इस ओवर में। आप आपके 12वां खिलाड़ी है, प्लीज उनको ऑब्जेक्शन नहीं है तो आप वापस चेक कर सकते हैं, क्योंकि दोनों टीम के 12वां खिलाड़ी है। हम नहीं चाहते किसके साथ नाइंसाफी हो,
ये अच्छी टूर्नामेंट से, तो थैंक यू सो मच। फिर से एक बार करेक्शन किया, 19 नहीं 18, 6 गेंद 18 रनों की जरूरत है नितलस टीम को यह मुकाबला जीतने के लिए। मजा आ रहा मुकाबले में, दोनों टीम पर दबाव है, दोनों टीम पर प्रेशर है। राहुल काटे पे सभी की निगाहें है जो मैच फिनिशर की भूमिका निभा सकते हैं, लेकिन स्ट्राइक एंड पर है इस वक्त बल्लेबाज इन एट नंबर 6 पे प्रतीक इस वक्त स्ट्राइक एंड पर बॉलिंग करेंगे। दापोली के अंतिम गेंदबाज सर्वेश जीतेकर, सर्वेश बनाम प्रतीक, 6 बॉल 18 रन्स। हु इज द लकी टीम वॉन द मैच? कौन सी टीम जीतेगी सुपर 8 का मुकाबला? 6 गेंद 18, जबरदस्त फाइट, बिग फाइट। पहली गेंद हवा में गई, सीमा पर 6 रन। आइए सर्वेश, स्वागत है आपका विधायक ट्रॉफी में। ये प्रतीक नंबर 6 पे आए और इनके बल्ले से आए नंबर 6। 5 गेंद 12 की जरूरत है। जबरदस्त मुकाबला, पैसा वसूल क्रिकेट, खुन्नस क्रिकेट। चर्चा हुई थी, दापोली टीम ने भी कहा था कि नितलस टीम ने पिछले 3 साल में हमें 2 बार हराया है, यानी अब मजा आएगा मुकाबले में। दोनों टीम में ताकत है, दोनों टीम में क्षमता है। भले नितलस टीम वाइल्ड कार्ड से आई है और दापोली टीम ए लॉट से खेलती है, लेकिन इनके कप्तान का भरोसा इनके खिलाड़ियों को मोटिवेट करता हुआ अब 5 गेंदे 12 की आवश्यकता मैदान के अंदर। मैदान तब तक ना छोड़ना जब तक आप जीत न जाते, जब तक आप विनर घोषित नहीं किए जाते, और वही सीन मैदान में देखने मिलता हुआ। तो चलिए, जो बल्लेबाज मुकाबला जिताएंगे या फिर जो गेंदबाज मुकाबला जिताएंगे बल्लेबाज, उनको कैलाश पाटिल की ओर से 500 का इनाम। चलिए मुकाबले की तरफ, 5 गेंद 12 की आवश्यकता। अंपायर के ऊपर सभी की निगाहें, व्हाइट बॉल। सागर पाटिल, मैन फ्रॉम रोडपाली, मेन अंपायर है, खिलाड़ी है, इनके पास बहुत ही अनुभव है। 5 गेंद 11 की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला बीच मैदान के अंदर। जिंदगी हमें ना गारंटी देती है ना वारंटी देती है, जिंदगी देती है हमें एक अपॉर्चुनिटी, यानी एक अवसर, एक मौका जिस पे लगाना होता है हमें चौका और छक्का। 5 गेंद 11, सर्वेश टू प्रतीक। LBW, लेग बिफोर विकेट, विकेटों के बीच में पाए गए और प्रतीक की पारी हुई समाप्त। मुकाबले में अभी भी ट्विस्ट बाकी है, 4 गेंद 11 की जरूरत। तो चलिए मुकाबले में ट्विस्ट, 4 गेंद 11 की जरूरत है। प्रतीक ने छक्का मारकर मैदान से बाहर आए। तो चलिए इसी बीच नितलस के कुश्तीपट्टू सम्मानीय विकास पाउसे, इनसे निवेदन मंच पर आइए। इस मुकाबले के बाद विकास पाउसे इनका सम्मान किया जाएगा। नाउ बैक टू गेम, 4 गेंद 11 की आवश्यकता है। न्यू बैट्समैन अंडर 19 क्रिकेटर सोनिया पाउसे और उनके साथ राहुल काटे। 4 गेंद 11 की आवश्यकता। 50-50 मैच, दोनों तरफ यह मुकाबला झुका है, कोई भी जीत सकता है। दोनों टीम फाइट कर रही है, दोनों टीम संघर्ष कर रही है और दर्शकों को इस मुकाबले में पूरी तरह से मजा आता हुआ। 4 गेंद 11 उठाने का प्रयास था। राहुल काटे स्ट्राइक रोटेट करेंगे, 1 रन कंप्लीट। अब 3 गेंद 10 रनों की जरूरत। कंपलसरी चेसिंग, यह मैच होगा। दोनों टीम के सांसें तेज है, दोनों टीम जानती है कि यह मुकाबला बैलेंस है। राहुल काटे का जिक्र किया था, करवाकलन टीम के खिलाफ 40 रनों की पारी खेली। नितलास टीम ने मुकाबला लगभग हारा था, लेकिन उनको जीत का रास्ता दिखाया। क्या फिर से एक बार आज का दिन राहुल के नाम पे होगा या सर्वेश के नाम पर? और यह फुल टॉस गेंद, गेंद अंदर या बाहर? वेरी क्लोज, अंदर। राहुल जाएंगे बाहर। मैच का टर्निंग पॉइंट। दो कैलोरीज, 2 इंच का फासला रहा। 2 इंच का फासला नितलास टीम को निराश कर गया, लेकिन अब मुकाबले में 2 गेंद जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता। मैच अभी तक जिंदा है, मुकाबला मजा आएगा इस मुकाबले में। लेकिन अब दापोली टीम बहुत खुश है,
क्योंकि बड़ा विकेट, बड़ी मछली उनके जाल में फंसी है और सारे मछुआरे बहुत खुश है। लेकिन ये क्रिकेट है, 11 नंबर का बल्लेबाज भी छक्का मारना जानता है, चौका मारना जानता है, मैच फिनिश करना जानता है, यानी खतरा अभी तक दोनों टीम पर है। 2 गेंद 10 रन। सोनिया पाउसे लाल कलर की क्या पहनी है, जो खतरनाक रंग है, ट्रेन को रोकने में कामयाब होता है लाल रंग। क्या गेंदबाज की गति को रोकेंगे सोनिया पाउसे? छोटा तीर घाव करे गंभीर, क्या ये घाव गंभीर करेगा दापोली टीम के ऊपर? 2 गेंद 10, इंपॉर्टेंट गेंद। और इसी गेंद के बाद दापोली टीम ने सुपर 4 में अभी तो जगह बनाई। 1 गेंद 10। नितलास टीम अपनी गलतियों को अब चर्चा करेगी, उनसे कौन सी गलतियां हुई, क्योंकि जब कोई टीम ऐसे मुकाबले में पीछे हटते तो वो अपनी गलतियां ढूंढते, अपने खिलाड़ियों पे आरोप लगाती है कि कहां हम गलत साबित हुए। लेकिन फिर भी अच्छी फाइट दी वाइल्ड कार्ड से आई नितलास टीम ने। 1 गेंद 10 रन। एक खराब गेंद नितलास टीम को वापसी करा के दे सकती है। ऐसा काफी मर्तबा होता है, जैसे 1/3 का न हो, फील्डर पोजीशन का न हो, या फिर अलग फुल टॉस गेंद, जिसे बीमर गेंद कहा जाता है। लेकिन गेंदबाज वो गलती नहीं करेंगे क्योंकि ये सुपर 8 का मैच है। तो इसी बीच आदई वामजा टीम जो रायगढ़ प्रीमियर लीग में खेलेगी, उसके कप्तान प्रशांत खानावकर, इनका आगमन हो चुका है। आइए प्रशांत खानावकर, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। विधायक ट्रॉफी 2021 आदरणीय अमर शेठ पाटिल, उनके ओर से आपका हार्दिक स्वागत करेंगे। 1 गेंद 10 और सुपर 4 में जगह बनाने वाली टीम है इस वक्त जय हनुमान दापोली। कॉन्ग्रेचुलेशंस, अभिनंदन दापोली टीम, वेरी वेल प्लेड। विशाल जितेगर एंड सर्वेश। दोनों टीम हैंडशेक करिए मैदान के अंदर, हैंडशेक लाइनअप के साथ। प्रोफेशनल टूर्नामेंट्स विधायक ट्रॉफी 2021। तो इसी बीच बुलाना चाहेंगे तेज तर्रार गेंदबाज, मास्टरमाइंड कप्तान, जो रायगढ़ प्रीमियर लीग में आदई वामजा टीम में खेलेंगे, आदरणीय प्रशांत खानावकर, इनको मंच पर बुलाना चाहेंगे। प्रशांत खानावकर वीआईपी डाइस पे आइए, आपका हार्दिक स्वागत। तर नितलास गावचे कुस्तीपट्टू विकास पावशे, महाराष्ट्र कुस्तीपट्टू मध्ये एक जबरदस्त खेळाडू आहेत, ऍथलेट्स विकास पावशे यांना विनंती करतो मंचावरती या आणि विकास पावशे यांचा सन्मान केला जाईल। आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय नगरसेवक आणि त्यानंतर माजी सभापती सन्माननीय अमरदादा पाटील।